नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरं अक्षर आहे र. र आहे रेमेडीचा, आरोग्य देणाऱ्या उपचाराचा. आजकाल यंगस्टर्समध्ये बॉडी बिल्डिंगची जणू क्रेज आलेली दिसते. जो तो वजन कमी व्हावं आणि मसल्स तयार व्हावेत यासाठी जिममध्ये जाण्यासाठी अगदी उत्सुक असतो. तसं पाहता भारतीय व्यायाम पद्धतीतील दंड बैठका, जोर, सूर्यनमस्कार आणि जिम मधलं मसल ट्रेनिंग यामध्ये खूप फरक असतो. योगासनं किंवा पारंपरिक व्यायामात शरीराचा कोर मजबूत केला जातो. एकदा कोर पक्का झाला की ती शक्ती मसल्स पर्यंत, बायसेप्स, ट्रायसेप्स वगैरे मसल्सना आकार देण्यासाठी पुरणार असते. पण या तुलनेत जिममध्ये मात्र एक्स्ट्रीमिटीवरती जास्त फोकस असतो. त्यामुळे जिममध्ये जाऊन मसल्स तयार करता येत असले तरी आतल्या कोरपर्यंत आवश्यक ती शक्ती पोचेलच असं नाही. म्हणूनच कैक वेळा जिममध्ये जाणं एकाएकी थांबवलं तर त्याचे दुष्परिणामही होताना दिसतात. अर्थात व्यायाम कोणताही केला तरी शरीराला आतून पोषण मिळणं आवश्यक असतं. त्यासाठी आर्टिफिशियल प्रोटीन शेक घेण्याऐवजी आजची आपली रेमेडी घेणं चांगलं. यासाठी 2 चमचे पांढरे तीळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालावेत. सकाळी 1 कप दुधाबरोबर ग्राइंड करावेत. सुती कापडातून गाळून निघालेल्या तीळ आणि दुधाच्या या कोळ्यामध्ये 1 चमचा गूळ मिसळावा आणि रोज सकाळी हे रसायन सेवन करावं. यामुळे शरीराचं उत्तम पोषण होतं. शरीर शक्तीला कारणीभूत असणारे धातू म्हणजे मांस, अस्थी, मज्जा धातूंचं पोषण होतं आणि दीर्घ आयुष्याचाही लाभ होतो. अशाच अजूनही अनेक साध्या पण प्रभावी रेमेडीज जाणून घ्यायच्या असतील तर पाहत राहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.